आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 5 परिपत्रकाची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. सन 2025 राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीची सवलत अनुज्ञेय करण्याबाबत महत्त्वपूर्ण 11 फेब्रुवारी 2026चा महत्त्वपूर्ण परिपत्रक. राज्यातील सर्व 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे की हे शासन महसूल वन विभागाने घोषित केलेल्या तालुक्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधीनस्थ सर्व विद्यार्थ्यांना दुष्काळ सदृश्य परिस्थिती अनुज्ञेय असलेली अकृषी विद्यापीठे परीक्षा मंडळे सर्व महाविद्यालयाची परीक्षा फी माफीची सवलत अनुज्ञेय करण्यास शासनास मान्यता देण्यात येत आहे. हे वर्ष राहणार आहे 2025-26 शैक्षणिक वर्षाकरता लागू राहील. हे पूर्ण परिपत्रक शासनाने अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतात. दुसरी अपडेट पाहूया. दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे 13/2/2026चं महत्त्वपूर्ण जिल्हा परिषद नागपूर विभागाचे परिपत्रक. महाशिवरात्री निमित्त जी सर्व प्राथमिक उच्च प्राथमिक शाळांना सुट्टी आहे ती सुट्टी 15/2/2026ला रविवार येत असल्यामुळे दुसऱ्या दिवशी 16/2/2026ला सोमवारला महाशिवरात्रीची अंतिम सुट्टी मंजूर करण्यात आलेली आहे. महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता. राज्यातील संपूर्ण कर्मचाऱ्यासाठी शिक्षकांसाठी 9 फेब्रुवारी 2026चं महत्त्वपूर्ण परिपत्रक. शिक्षक संवर्गातील पदोन्नती देताना शिक्षक पात्रता TET परीक्षा TET अनिवार्य असल्याबाबत महत्त्वपूर्ण शिक्षण संचालक यांचं महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. त्यामुळे आता न्याय निर्णयाच्या अनुसार शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, संशोधन केंद्र समन्वयक, केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी शिक्षक या पदावर पदोन्नती प्रकरणी कारवाई करण्याबाबत विविध शिक्षक संघटना व जिल्हा परिषदामार्फत मार्गदर्शन मिळण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना आता पदोन्नतीसाठी TET उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतात. अजूनही चॅनलला नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. राज्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं महत्त्वपूर्ण परिपत्रक. यावर्षीपासून 4थी व 7वीला स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे. ही 30 डिसेंबर 2025 13 फेब्रुवारी 2026 फॉर्म भरण्याची तारीख दिलेली होती, परंतु आता ही थोडासा सुधारित तारीख देण्यात आलेली आहे. नियमित शुल्कासह 30 डिसेंबर 2025 ते 28 फेब्रुवारी 2026पर्यंत कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही. 28 फेब्रुवारीनंतर फॉर्म भरता येणार नाही. 28पर्यंत मुदत दिलेली आहे. महत्त्वपूर्ण डॉक्टर नंदकुमार बेडसे यांच्या 13 फेब्रुवारी 2026चं महत्त्वपूर्ण परिपत्रक. हे सुद्धा परिपत्रक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. शेवटच्या पाहूया परिपत्रक. महाराष्ट्र शासन नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांचं महत्त्वपूर्ण 12 फेब्रुवारी 2026चं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे. विषय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित झाल्याबरोबरच कर्मचारी हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करू देण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक. उपरोक्त विषय अनुषंगाने कळवण्यात येते की शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळेत गेल्यानंतर शालेय कामकाज सुरू होण्या अगोदरच सुरुवातीला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरीवर स्वाक्षरी होणे अनिवार्य आहे. परंतु बऱ्याच शाळेत मुख्याध्यापक आपली मनमर्जी करून त्या संबंधित शिक्षकांना शिक्षक हजेरीवर स्वाक्षरी करू न देता शालेय कामकाज पूर्ण झाल्यावर स्वाक्षरी करायला स्वाक्षरी हजेरी देतात. ही बाब अतिशय गंभीर व नियमबाह्य आहे असे निवेदन या कार्यालयास अध्यक्ष भाजप शिक्षक आघाडी पूर्व विदर्भ नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेले आहे. महत्त्वपूर्ण परिपत्रक डॉक्टर माधुरी सावरकर विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या स्वाक्षरी निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा.